आपण पुढचा टॉपिक बघतोय, पुढचं युनिट बघतोय, जॅकोबियन्स अँड ॲप्लिकेशन्स. काय बघा, जॅकोबियन्स पण एकूण 4 टाईप्स आपण बघणार आहोत. जॅकोबियन्सचा पहिला प्रॉब्लेम आहे जे डॅश इक्वल टू 1. पुढचा आहे जॅकोबियन्स ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स, जॅकोबियन्स ऑफ इम्प्लिसिट फंक्शन अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. 4 टॉपिक्स आहेत बघा. एक जे डॅश इक्वल टू 1. कॉम्पोजिट फंक्शन काय एवढं महत्त्वाचं नाही. जॅकोबियन्स ऑफ इम्प्लिसिट फंक्शन अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. हे 4 टॉपिक्स आहेत जॅकोबियन्स आहेत. आणि 4 ॲप्लिकेशन्स आहेत. कुठले कुठले ॲप्लिकेशन्स आहेत? एक फंक्शनल डिपेंडन्स, दुसरं एरर्स अँड ॲप्रॉक्सिमेशन, मॅक्सिमा अँड मिनिमा अँड मॅक्सिमा मिनिमा बाय लिजेंड्रेज मेथड. 4 ॲप्लिकेशन्स आहेत. कुठली कुठली 4 ॲप्लिकेशन्स आहेत? एक फंक्शनल डिपेंडन्स, एरर्स अँड ॲप्रॉक्सिमेशन दुसरं, तिसरं मॅक्सिमा अँड मिनिमा, आणि चौथं मॅक्सिमा अँड मिनिमा बाय लॅग्रेंजेस मेथड. पहिलं आपण बघणार आहोत जॅकोबियन्स. जॅकोबियन म्हणजे काय, कसं डिफाईन करतात, आणि मग पुढचे जॅकोबियनचे जे 4 टाईपचे प्रॉब्लेम आहेत ते बघूया. जॅकोबियनचा पहिला टाईप आहे जे डॅश इक्वल टू 1. पहिलं जॅकोबियन्स डिफाईन कसं करतात बघा. तुम्हाला असं डिफाईन करतात. जर तुम्हाला असं दिलं, काय दिलं, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय असं दिलं, आणि व्ही ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स वाय असं जर तुम्हाला दिलं असेल, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय, व्ही ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स वाय, देन जॅकोबियन जे कसं डिफाईन करतात. जे जॅकोबियन जे इज इक्वल टू डबा यू व्ही अपॉन एक्स वाय असं लिहितात. आणि मग आपण डिटर्मिनंट लिहितो. काय लिहितो डिटर्मिनंट? आपण लिहितो डबा यू बाय डबा एक्स, डबा यू बाय डबा वाय, डबा व्ही बाय डबा एक्स आणि डबा व्ही बाय डबा वाय. याला म्हणतात जॅकोबियन जे. जे डॅश म्हणजे काय असतं? मग समजा मी असं लिहिलं, एक्स इज अ फंक्शन ऑफ यू व्ही आणि वाय इज ऑल्सो फंक्शन ऑफ यू व्ही. मग जे डॅश बद्दल लिहितात डबा एक्स वाय अपॉन डबा यू व्ही, आणि मग लिहितात डबा एक्स बाय डबा यू, डबा एक्स बाय डबा व्ही, डबा वाय बाय डबा यू, डबा वाय बाय डबा व्ही. याला म्हणतात जे डॅश. जे जर असेल यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय, जे डॅश साठी काय करून घेतो आपण, एक्स इज अ फंक्शन ऑफ यू व्ही, म्हणजे याच्यातून वाय एलिमिनेट करतो. वाय इज अ फंक्शन ऑफ यू व्ही, या दोघातून एक्स एलिमिनेट करतो. आपण आधीच्या काही प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं. हे जर तुम्हाला समजलं असेल तर पुढचे प्रॉब्लेम जे डॅश इक्वल टू 1 सोपे. म्हणजे तुम्ही पहिलं जे फाइंड आउट करणार, हा डिटर्मिनंट फाइंड आउट करणार, जे डॅश फाइंड आउट करणार, त्याचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. याचे प्रॉब्लेम्स आता आपण बघूया. याचे प्रॉब्लेम बघूया. पहिला प्रॉब्लेम असा आहे बघा, जे डॅश इक्वल टू 1 चा पहिला प्रॉब्लेम काय बघू. पहिला प्रॉब्लेम काय बघू, जे डॅश इक्वल टू 1 चा पहिला प्रॉब्लेम काय बघा. इथे काय दिलंय बघा, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये असं दिलंय, एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही आणि वाय इज इक्वल टू ई रेस टू यू साइन व्ही. काय दिलंय बघा, एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही, एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही, आणि वाय इज इक्वल टू ई रेस टू यू साइन व्ही असं दिलंय बघा. आणि तुम्हाला काय दाखवायचं, जे डॅश इक्वल टू 1. आता जे काय, जे असं येईल बघा, काय जे इथे आपण लिहिलं बघा, हे लिहिलंय मी, जे लिहिलंय, वाय लिहिलंय, जे असं येईल बघा. जे कसं लिहिलं आपण, जे इज इक्वल डबा एक्स वाय अपॉन डबा यू व्ही, काय डबा एक्स बाय डबा यू, डबा एक्स बाय डबा व्ही,
डबा वाय बाय डबा यू डबा वाय बाय डबा व्ही. हा लिहिता येईल बघा आपल्याला. लिहिता येईल का बघा आपल्याला. एक्स विथ रिस्पेक्ट टू यू डबा एक्स बाय डबा यू. काय ई रेस टू यू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू यू म्हणजे असेल बघा. ई रेस टू यू कॉस व्ही तसं डबा एक्स बाय डबा व्ही कॉस व्हीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन व्ही ई रेस टू यू साइन व्ही डबा वाय बाय डबा यू ई रेस टू यू साइन व्ही आणि ई रेस टू यू कॉस काही बघा त्याचं तुम्हाला मिळालं. मल्टिप्लाय करा ई रेस टू यू कॉस स्क्वेअर व्ही आणि हा मायनस मायनस विल प्लस म्हणजे असं मिळेल. काय मिळेल ई रेस टू यू कॉस स्क्वेअर व्ही आणि मायनस मायनस प्लस ई रेस टू यू साइन स्क्वेअर व्ही. ई रेस टू यू कॉमन कॉस स्क्वेअर व्ही प्लस साइन स्क्वेअर व्ही ई रेस टू यू. मला एक मिळालं बघा. काय मिळालं मला जे मिळाला ई रेस टू यू. आता जे डॅश काय आला पाहिजे 1 ई रेस टू यू यायला पाहिजे. पण जे काय दिलं एक्स वाय द फंक्शन ऑफ व्ही. जे डॅश साठी मला काय लागेल मला लागेल यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय काढायला लागेल बघा. मला जे डॅश काढायचं. जे डॅश असं लिहिणार बघा. जे डॅश असेल तुमचं जे डॅश डबा यू व्ही अपॉन डबा एक्स वाय डबा यू बाय डबा एक्स डबा यू बाय डबा वाय डबा व्ही बाय डबा एक्स डबा व्ही बाय डबा वाय असेल. याचा अर्थ काय यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय पाहिजे. त्याच्यातून व्ही मला एलिमिनेट करता यायला पाहिजे. आणि मग काल आपण बघितलं होतं काय लिहित कॉस स्क्वेअर व्ही प्लस साइन स्क्वेअर व्ही इज इक्वल टू 1. व्हॉट इज कॉस स्क्वेअर व्ही एक्स स्क्वेअर अपॉन ई रेस टू 2 साइन स्क्वेअर व्ही वाय स्क्वेअर अपॉन ई रेस टू 2. याचा अर्थ ई रेस टू यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मला बघायला मिळालं काय ई रेस टू यू यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. आता व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय पाहिजे असेल मला काय मिळालं यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. यू एलिमिनेट करायला यांनी याला डिवाइड करा. वाय बाय एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू साइन व्ही अपॉन ई रेस टू यू कॉस व्ही. काही असेही बघा tan v आन्सर इज सो tan v is equal to y by x असं मिळालं. आता मला काय काय करून घेतलं मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसं काढणार बघा. आणि मला ई रेस टू यू यायला पाहिजे. हे असं लिहितो बघा. असं लिहिलं पहिलं याचं बघा हे असं आले. मला डबा यू बाय डबा एक्स पाहिजे. हे असं लिहितो ई रेस टू यू इंटू 2 डबा यू बाय डबा एक्स इज इक्वल टू 2x डबा यू बाय डबा एक्स 2 cancel 6 upon e raised to 2 e raised to 2u w by w is 2y w by w is equal to y upon e raised to 2 इथे दोन मिळाले बघा. आता इथून मला पाहिजे काय सेक्स स्क्वेअर्ड व्ही डबा व्ही बाय डबा एक्स सेक्स स्क्वेअर्ड व्ही डबा व्ही बाय डबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे बघा मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. सो डबा व्ही बाय डबा एक्स इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर into 1 upon 6 squared v plus 6 squared v
Dabba v by dabba y is equal to y is 1 upon x. So dabba v by dabba y is 1 upon x 6 in r. Z dash में substitute करो. What is Z dash? Dabba uv upon dabba xy. नहीं dabba u by dabba x. काय है? X upon e raised to 2u. X upon e raised to 2. Y upon e raised to 2u. इथे dabba v by dabba x minus y upon x square. 1 upon 6 squared v plus 1 upon x 6 squared v. Multiply कर. हा x जाईल. काय आहे? हा x जाईल. 1 upon e raised to 2u 6 square v. 1 upon e raised to 2u 6 squared v असेल प्लस इथे मल्टिप्लाय करा. काय? y square upon x square. Y square upon x square e raised to 2u 6 squared. E raised to 2u कॉमन काढा. काय? e raised to 2u कॉमन काढा. के 6 squared 1 plus y square upon x square. काय पण बघा x square plus y square is equal to काय? 2u येतं बघा. असेल बघा. 1 upon e raised to 2u 6 square v कॉमन करा. काय? 1 plus y square upon x square. What is y square upon tan square v? So असेल बघा. I tan square v 1 upon e raised to 2u 1 upon 6 square v 1 plus tan square v. Otherwise 6 square v cancel. Why? 1 upon e raised to 2u. हे झालं सेकंड. हे झालं फर्स्ट. आणि मैत्रिणी तुम्ही बघ काय z dash equal to e raised to 2u into 1 upon e raised to 2u is equal to 1. अलग लक्षात. हे असं आलं. 1 into 1 plus tan squared v 6 squared v cancel झालं. 1 plus tan squared 6 squared v cancel. या प्रकारची एक्झाम्पल्स आहेत. या प्रकारची एक्झाम्पल्स आहेत. आज एक एक्झाम्पल घेतो. उद्या पुढची एक्झाम्पल बघू. ओके. बघून ठेवा. तुम्हाला समजतात का बघा. एकदम सोपे. पुढचं एक्झाम्पल असंच आहे. ई रेस टू व्ही. पुढचं एक्झाम्पल याच प्रकारचं आहे. सोपं आहे. एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही ई रेस टू यू साइन व्ही. पण हे पण घेऊन टाकून हे पण घेतो. हे पण घेतो. झेड डॅश इक्वल टू 1चं पुढचं एक्झाम्पल असते बघा. लिहितो इथे मी जरा वाचले. काय बघा. एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही वाय इज इक्वल टू ई रेस टू यू साइन व्ही. याच प्रकारचं बघा. एक्स इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही वाय इज इक्वल टू e raised to u sin v.
आपल्याला असं पाहिजे इज इक्वल टू डबा एक्स वाय अपॉन डबा यू व्ही. काही बघा, डबा एक्स बाय डबा यू, डबा एक्स बाय डबा व्ही, डबा वाय बाय डबा यू, डबा वाय बाय डबा व्ही. काही बघा, डबा एक्स बाय डबा यू ई रेस टू यू साइन व्ही, डबा एक्स बाय डबा व्ही, डबा यू सॉरी ई रेस टू यू कॉस व्ही तसं सॉरी ई रेस डबा एक्स बाय डबा यू, डबा एक्स बाय डबा व्ही, डबा एक्स बाय डबा व्ही इज e raised to u sin डबा y by डबा u, डबा y by डबा u e raised to u sin. इथे e raised to u cos v. काय दिलं बघा, e raised to 2u cos square v plus e raised to 2u sin square v. मी ते चुकून तेच एक्झाम्पल घेतलं, सॉरी. थांबतो इथे थांबतो, चुकून तेच एक्झाम्पल घेतलं मी. हे घेतलं होतं, सॉरी, हे घेतलं होतं. इथेच थांबतो, उद्या पुढचं एक्झाम्पल घेतो. थांबतो इथे.